मातृ भगिनी व माझ्या छोट्या लाडक्या विद्यार्थी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजच्या दिवशी मला विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून येथे बोलण्याची संधी मिळाली। सर्वप्रथम मी माझ्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक वंदन करतो आणि माझ्या भाषणात सुरुवात करतो। 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी महान तत्त्वज्ञ विचारवंत आदर्श डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची त्यांच्या स्मरणार्थ आपण 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो। माझ्या प्रिय शिक्षकांनो, तुमचे कार्य केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणे एवढे मर्यादित नव्हे, तर त्यांच्या संस्कार, शिस्त, चरित्र आणि आत्मविश्वास निर्माण करणे हे देखील तुमचे कार्य असतात। तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानच देत नव्हे, तर एक संपूर्ण पिढी घडवत असतात। मला आज विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना जाणवले की मुख्याध्यापक होणे सोपे आहे, परंतु मुख्याध्यापकांची काम हे कर्तव्य, त्याचबरोबर जबाबदारी किती कठीण असते। तसेच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री PN अमृतकर सर हे आपल्या शाळेला किती शिस्त लावतात, वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम राबवून आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी झटत असतात। त्याबद्दल मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो। आपल्या ज्ञानाने आम्हाला योग्य मार्ग दाखवले आणि तुमचा आशीर्वाद सदैव आम्हा पुढे नेईल। तुमची शिकवण आणि मार्गदर्शन हे शालेय जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडेल। तुमच्या शिकवण्यामुळेच आम्ही सत्य, संस्कार आणि मनुष्यत्व शिकत आहोत। शिक्षक दिनाच्या या विशेष दिवशी सर्व शिक्षकांना धन्यवाद व आपल्या मार्गदर्शनाचे आभार मानतो। आपली प्रेरणा सदैव आमच्या सोबत राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना।